गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपदभङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। 2 मिनिटं आपण सर्वजण मिळून नामस्मरण करू. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाते गंधे यांच्या चरणी वंदन करतो. आपल्या प्रवचन मालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चुडामणी या
ग्रंथांतर्गत आपण सूक्ष्म देह ही संकल्पना समजून घेतो आहोत. आणि मागील वेळेस आपला श्लोक क्रमांक 102 इथपर्यंत आपला अभ्यास झाला होता. मागच्या वेळेला आपण 99 ते 102 अशी एक मोठी आघाडी आपण घेतली. म्हणजे गमतीने बोलायचं झालं तर विवेक चूडामणीचं पहिलं शतक आपण साजरं केलं मागच्या वेळेला. आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांतर्फे आपण आपल्या कॅप्टनचं अभिनंदन करूया, ज्योत्स्नाताईंचं. यांनी आपल्याला ते शतक गाठून दिलेलं आहे. एक बघता बघता 100 श्लोकांचा अभ्यास पूर्ण झाला आपला. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण 102 या श्लोकापर्यंत येऊन थांबलो होतो. सूक्ष्म शरीराचा विचार सुरू आहे. बराच उहापोह ज्याला म्हणतात तो झालेला आहे. आत्मतत्वाची म्हणजे आपल्या स्वरूपाची, कारण तीही एक गोष्ट असते. बऱ्याच वेळा आत्मतत्व शब्द असतो, वापरला जातो, पण नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की आत्मतत्व, ब्रह्मतत्व, आत्मा, ब्रह्म, चैतन्य असे कुठलेही शब्द आले तरी कुठेतरी आपल्या मनामध्ये पुन्हा ते वेगळं आणि मी वेगळं असं कुठेतरी राहण्याची शक्यता असते. खरं आत्म म्हणजे मी असाच अर्थ होतो खरं त्याचा. संस्कृत शब्दाचा अर्थ बघितला तर. पण हे लक्षात राहत नाही आणि मग असं वाटतं की काहीतरी अशा एखाद्या तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे की ज्याचं काय म्हणूया परोक्ष ज्ञान मला झालेलं आहे. म्हणजे शब्दांनी मला कळतं. पण तरीसुद्धा ते दूर कुठेतरी आहे. असं कुठे मनात राहू नये म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की असा शब्द जेव्हा येतो तेव्हा माझ्याच स्वरूपाबद्दल नव्हे, माझ्याच बद्दल, माझ्या खऱ्या मी बद्दल बोलणं सुरू आहे. असं आतमध्ये आणून ती साधना सातत्याने भिडवता आली पाहिजे, हे तत्वज्ञान. तर या आत्मतत्वाची असलेली एक उपाधी, असा आपण सूक्ष्म देहाबाबत श्लोक क्रमांक मागच्या वेळेला 99 मध्ये विचार केला. त्यासाठी आचार्यांनी एक स्फटिक आणि शुभ्र स्फटिक आणि त्याच्याजवळ ठेवलेलं तांबड्या रंगाचं जास्वंदीचं फूल असा एक दृष्टांतही आचार्याने आपल्याला दिला होता. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला असाच एक दृष्टांत 8व्या अध्यायामध्ये देते. अधिदैवत ही संकल्पना समजून सांगताना सूक्ष्म देहासकट, सूक्ष्म देहासह असलेलं जे जीव चैतन्य, त्याचं वर्णन करताना माऊली म्हणते की पै केशांचा गुंडाळा, वरी ठेवली स्फटिक शिळा, ते जव पाहिली डोळा तव भेदली गमली. अगदी आचार्यांप्रमाणे स्फटिकाचाच दृष्टांत माऊली पण देते. पण तिथे जसं ते तांबडं फूल आल्यामुळे ते स्फटिक तांबडं वाटायला लागतं, तसं माऊली इथे म्हणते की पै केशांचा गुंडाळा. केसांचा एखादा केसाचा गुंडाळा असावा आणि त्याच्यावर स्फटिकाची जर शिळा ठेवली, तर डोळ्यांना तो स्फटिक जो आहे, तो भंगल्यासारखा वाटतो. परंतु प्रत्यक्षात तो भंगलेला नसतो. म्हणजे काय, केस नावाची जी उपाधी आहे, ती जर दूर केली, तर तो स्फटिक मूळ अभंग स्थितीतच असतो तो. म्हणजे त्याला तो स्फटिक भंगला, मग त्याला कुठली आता गोंदानी किंवा डिंकानी चिकटवायची वेळ आली, असलं काही होतं का? नाही. पण बघताना मात्र अक्षरशः डोळे असं दाखवतात आपल्याला, काय स्फटिक अगदी भंगलेला आहे. पैज सुद्धा त्याच्यावरती आपण लावू शकतो. आपल्याला माहिती नसेल काय आहे परिस्थिती तर. त्यामुळे अगदी त्याप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनादी कालापासून, या अनादी कालाचा आपण विचार केलाय बऱ्याच वेळेला, पुष्कळ विचार झालाय त्याचा, की सूक्ष्म देह अनादी कसा असतो.
सूक्ष्म देहाच्या रूपाने माया अनादी कशी आहे, पण ती शांत कशी आहे, ती अनंत नाही वगैरे हा सगळा विचार करून झाला आपला. त्यामुळे शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या अनादी कालापासून जो सूक्ष्म देह, जो कर्तृत्व, भोक्तृत्व म्हणा इत्यादी भावांना किंवा आरोपांना तो निमित्त होतो, असं आपण 99 क्रमांकाच्या श्लोकामध्ये शिकलो. पुढे श्लोक 100 आणि 101 याचा जो आपण मागच्याला विचार केला, त्याच्यामध्ये स्वप्नावस्थेचा बराच सविस्तर विचार मागील प्रवचनात झालेला आहे. कारण सूक्ष्म देहाची अवस्था ही प्राधान्याने स्वप्नावस्था आहे, असं वर्णन ते आहे. प्राधान्याने म्हणण्याचं कारण असं, की जो विचार केला तर जागृतीमध्ये सुद्धा सूक्ष्म देहाशिवाय काम चालेल का आपलं? सूक्ष्म देहाचा घटक जो अंतःकरण आहे, प्राण आहे, इंद्रिय आहेत. जागृतीमध्ये आहेच, सूक्ष्म देहाचं काम आहेच. पण प्राधान्याने म्हणण्याचं कारण असं, की मागच्याला जो विचार सगळा केला, की त्याचा जो अभिमानी असतो, विश्वतैजस प्राज्ञ हा विचार करून झालेला आहे आपला. तर तो जागृतीमध्ये जणू काही देहाशी एकरूप होऊन व्यवहार करतो, म्हणून जागृतीमध्ये आणि स्थूल देहाचं प्राधान्य जागृतीमध्ये असतं, म्हणून त्याची अवस्था जागृती असं म्हटलं. तर स्वप्नावस्थेमध्ये त्याचं पुष्कळ वर्णन मागच्याला झालं, की ज्याच्यामध्ये स्थूल देहाचा काही सहभाग नसतो. जो काही सहभाग असतो, जो काही व्यापार, जो काही गोंधळ म्हणूया चाललेला असतो, तो सूक्ष्म देहाचाच असतो. सूक्ष्म देहच म्हणजे आपलं अंतःकरणच त्या स्वप्नामध्ये जी विविधता आपल्याला दिसते, एकोहम बहुश्याम, संकल्पना समजण्यासाठी स्वप्न खूप छान आहे. आपलं मनच ते सर्व झालेलं असतं आपल्या सकट. मागच्याला केला तो विचार आपण, की आपला सुद्धा आपला देह आपल्याला दिसतो स्वप्नामध्ये. आपल्या देहासकट समुद्र दिसतो, पर्वत दिसतात, नदी दिसते, पक्षी दिसतात, आपले नातेवाईक दिसतात, लग्न दिसतं, काय वाटेल ते दिसतं. म्हणजे व्यवहारात ज्याला अर्थ नाही अशाही गोष्टी दिसतात, असा विचार आपण मागच्या वेळेला केला. कुठून आणलं हे सगळं? माणसं बाहेरून बोलवली का? समुद्र तयार करायला पाणी कुठून आणलं का? चेतन आणि अचेतन दोन्ही वस्तू कोणी प्रसवल्या? तो जादूगार कोण? आपलंच अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह. या दृष्टीने प्राधान्याने त्याची स्वप्न ही अवस्था आहे, असं वर्णन इथे केलेलं आहे आणि शास्त्रातही केलं जातं. जागृतीतील मागच्याला जो आपण विचार बघितला, की जागृतीतील नाना प्रकारच्या वासनांच्या योगाने किंवा संस्कारांमुळे स्वप्न भासतं. स्वप्न दिसतं म्हणतात, स्वप्न भासतं म्हणतात. आणि या सर्व स्वप्नांना म्हणजेच मनोविकारांना जर हे जागृतीतल्या वासनेमुळे होत असेल, तर त्याला मनोविकार म्हणायचं. मनोविकारांना प्रकाशित कोण करतं? आता प्रकाशित करणं ही शास्त्राची भाषा आहे. साध्या भाषेमध्ये स्वप्नांचं ज्ञान कोणामुळे होतं? कोणाच्या प्रकाशात ते ज्ञान होतं? त्याला चेतन आत्मा असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा मगाशी मी जे बोललो ते लक्षात ठेवायचं. पुन्हा ते चेतन आत्मा म्हणजे वेगळं तिसरं, दुसरं, तिसरं काही नसून संस्कृत व्याकरणामध्ये 3 पुरुष सांगितलेले आहेत. कोणता? एक प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. इथे उत्तम पुरुषाबद्दल बोलणं सुरू आहे. अहम, अहम ब्रह्मास्मी. त्यातला जो अहम आहे, उत्तम पुरुष. त्यामुळे मीच प्रकाशित करतो माझ्याच स्वरूपाच्या अधिष्ठानावरती स्वप्नाचं ज्ञान होतं. परंतु तो जो चेतन आत्मा आहे, तो मात्र त्या स्वप्नातल्या अनुभवांनी लिप्त होत नाही. तो असंगच राहतो. हे आपण मागच्याला 100 आणि 101 या श्लोकांमध्ये मागच्याला आपण छान बघितलं. अद्वैत मकरंद ग्रंथ आहे. बऱ्याच वेळा त्याचा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक येतो. त्याच्यात लक्ष्मीधर त्याचे जे कवी त्या ग्रंथाचे म्हणतात, की सुप्तः सुप्तीं न जानाति.
सुंदर श्लोक आहे. ना सुप्ते स्वप्न जागरो, सुप्त सुप्तीम न जानाती. सोपं आहे संस्कृत समजा. ना सुप्ते स्वप्न जागरो, जाग्रत स्वप्न सुषुप्ती नाम, साक्षतो अहमद दशहा. अर्थ आहे सुप्त सुप्तीम न जानाती. सुप्त म्हणजे झोपलेला, गाढ झोपलेला जो आहे, सुप्तीम म्हणजे झोप, तो त्याला त्याच्या गाढ झोपेची जाणीव नसते साध्या भाषेमध्ये. ना सुप्ते स्वप्न जागर, म्हणजे जो झोपलेला आहे त्याला स्वप्नावस्थेचा किंवा जागृतीचाही अनुभव नसतो. नॉट अ रॉकेट सायन्स, राईट, शुद्ध मराठी. सांगणं हे सुरू आहे थोडक्यात की या सर्व अवस्था, 3 अवस्था यांचा एकमेकींमध्ये व्यतिरेक असतो, परस्परात व्यतिरेक असतो. विचार केला आपण तो मागच्या वेळेला, मागच्या प्रवचनात. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असं म्हणतात की तुम्ही जागे असाल तर तुम्ही झोपले पण नाहीये आणि स्वप्नही बघत नाहीये, वगैरे वगैरे. माहिती आहे सगळं आपल्याला. मुद्दा हा आहे की या ज्या बदलणाऱ्या अवस्था आहेत, पहिली गोष्ट तर या बदलतात. एका अवस्थेतून आपण दुसऱ्या अवस्थेत जातो, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून पुन्हा पहिलीत किंवा दुसऱ्यात, वगैरे. या 3ही अवस्था बदलतात, म्हणजे त्या विकारी आहेत. पण त्याहून महत्वाचा मुद्दा, त्या मला कळतात. जागृत स्वप्न सुषुप्ती नाम, साक्षतो अहमद दशः. म्हणजे त्या मला कळतात, या प्रकारे 3ही अवस्थांचा मी साक्षी आहे. साधी गोष्ट आहे की नाही? समजायला किती तर्कशुद्ध विचार आहे, सुंदर विचार आहे. कारण जागृती येते जाते, स्वप्न येतं जातं, सुषुप्ती येते जाते. पण या तिन्हींना जाणणारे कोणीतरी वेगळा असलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तिन्हींचं ज्ञान होणार आहे. या तिन्हींमध्ये एक, आता शास्त्रीय शब्द वापरूया त्याला, अन्वय ठेवणारा. कारण ह्यांचा तर एकमेकींमध्ये व्यतिरेक आहे. जागृतीला उरलेल्या 2 अवस्था कळत नाहीत, स्वप्नाला त्या उरलेल्या 2 कळत नाहीत. पण या तिन्ही कळणारा एक कोणीतरी आहे ना, ऍक्टिव्ह एजंट, तिन्ही अवस्थांचा साक्षी. परमपूज्य काका म्हणतात की मी अवस्थात्रयांचा साक्षी, फळे तयांची न भक्षी, तूर्यरूपे मी रक्षी अलिप्तपण. याच श्लोकावरती परमपूज्य काकांची जी ओवीबुद्ध टीका आहे त्यातला ही एक ओवी. मी अवस्थात्रयांचा साक्षी, फळे तयांची न भक्षी. म्हणजे मी जो आहे खरा मी, मगाशी असं आपण जे बोलतो आहोत, आत्मचैतन्य रूप मी, तो या 3ही अवस्थांची फळं भोगित नाही. त्यांचा तो फक्त साक्षी आहे. आणि म्हणून तूर्य रूपे मी रक्षी अलिप्तपण. अलिप्तपण कसं सांभाळलं जातं माझं? कारण या 3 अवस्थाच मुळात त्याला नाहीत. त्या त्याच्या आत्मचैतन्याच्या या अवस्था नाहीत. कोणाच्या आहेत? जीवाच्या आहेत, चिदावस्थाच्या आहेत. आणि म्हणून तूर्य रूपाने तो कसा आहे? अलिप्त आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर आपलं स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला जे सगळे पदार्थ दिसतात, जी काही स्वप्न आपण बघतो, त्याचं उपादान कारण आपलंच अंतःकरण असतं. मुख्य जो आपला विषय सुरू आहे. मात्र त्याचं अधिष्ठान जे आहे ते साक्षी चैतन्य, आत्मचैतन्य, आत्मतत्व, ब्रह्मतत्व म्हणजेच मी. सारखं ते लक्षात ठेवायचं. माझ्याच अधिष्ठानावरती माझंच अंतःकरण उपादान कारण होतं आणि सगळं विश्वाचे रंग मला स्वप्नाच्या माध्यमातून दाखवतं. असा सगळा आशय आपण मागच्याला बघितला आणि 102 क्रमांकाचा जो श्लोक आहे तोही आपण पुढे बघितला, की ज्याच्यामध्ये आचार्यांनी एक दृष्टांत दिला की जसं सुताराला त्याची कामं करण्यासाठी साधनं लागतात, शुद्ध मराठीत त्याला टूल्स असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणे चैतन्य स्वरूप पुरुषाला, इथली जर भाषा बघितली आपण त्या ग्रंथात जी दिलेली आहे, चैतन्य स्वरूप पुरुष, त्याचं ते लिंग शरीर किंवा सूक्ष्म देह हे त्याच्या व्यवहारांचं साधन आहे. जसं सुताराची साधनं असतात काम करण्यासाठी, तसा सूक्ष्म देह
किंवा लिंगशरी जो आपला विषय सुरू आहे अभ्यासाचा, प्रतिपाद्य विषय, ते जणू काही त्याचं साधन आहे, असा विचार आपण मागच्याला बघितला. आणि साधन वापरणारा हा साधनांहून वेगळा असतो. सुतार जसं त्याची वाकस म्हणा, कुऱ्हाड म्हणा इत्यादी साधनांहून वेगळा आहे. त्याप्रमाणे माझी बुद्धी, मन, चित्त, अहंकार म्हणजे मी नव्हे. ते काय आहे? माझं साधन आहे. आता आजच्या अभ्यासाचा जो श्लोक आहे आपला 103 क्रमांक, त्याच्या पुढचा श्लोक. त्याच्याकडे वळताना हाच जो विचार आहे आता आपण मांडला, हा विचार आपल्याला आचार्य आता इंद्रियाच्या बाबतीत सांगतात आहेत. तो श्लोक वाचूया. श्लोक क्रमांक 103. अंधत्व मंदत्व पटुत्व धर्माः सौगुण्य वैगुण्य वशाद्य चक्षुषः बाधिर्य मुकत्व मुखास्तथैव श्रोत्रादिधर्मा न तु वेत्तुरात्मनः. असा हा श्लोक 103 क्रमांकाचा. त्यानं अर्थ दिलाय त्याचा. अंधत्व मंदत्व पटुत्व धर्माः सौगुण्य वैगुण्य वशात ही चक्षुषः. चक्षुष असा तो संस्कृत शब्द आहे बरं का, नपुंसकलिंगी शब्द आहे चक्षुष. आणि चक्षुष हे त्याचं षष्ठी प्रथम एकवचनी रूप होतं, कारण डोळ्यांचा असं म्हटलेलं आहे, किंवा नेत्राच्या काय सौगुण्य वैगुण्य म्हणजे नेत्राची किंवा डोळ्यांची काय म्हणूया निर्दोषता म्हणा, किंवा त्याच्या निर्दोषतेमुळे किंवा सदोषतेमुळे अंधत्व मंदत्व पटुत्व धर्म, उत्तम दृष्टी म्हणा, मंद दृष्टी म्हणा, किंवा अंधपणा, 3 गोष्टी शक्य आहे. बरोबर. उत्तम दृष्टी, ज्याला हे लावावं लागत नाही, ज्याला लावावं लागतं मंद दृष्टी, आणि ज्याला काहीही लावा दिसतच नाही, अंधपणा. हे जे धर्म हे नेत्राच्या ठायी येतात. थोडक्यात कशामुळे? नेत्रातल्या निर्दोषतेमुळे किंवा सदोषतेमुळे. त्याला पटुत्व म्हटलेलं आहे. पटुत्व म्हणजे निर्दोषत्व, किंवा सौगुण्य वैगुण्य म्हटलेलं आहे. त्याप्रमाणेच बहिरेपणा, मुकेपणा म्हणजे बाधिर्य मुकत्व मुखः, हे जे श्रोत्रादिकांचे धर्म आहेत, म्हणजे काय म्हणूया इतर आता इंद्रियांचं वर्णन आचार्य करतात आहे, परंतु त्यास जाणणाऱ्या आत्म्याचे ते नाहीत. न वेत्तुरात्मनः. पुढे त्याचा आशय दिलाय की अंधत्व म्हणा, बधिरत्व म्हणा इत्यादी त्या इंद्रियांचे धर्म आहेत, ते साक्षी आत्म्याचे नाहीत, आणि म्हणून इंद्रिय विकारी असल्यामुळे आत्मा होण्यास योग्य नाहीत. हा झाला त्याचा काय म्हणूया अर्थ आणि एक साधारण त्याचा आशय. आता आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मागच्या वेळेस आपण जो श्लोक घेतला क्रमांक 102, आणि आत्ता मी जो श्लोक वाचला क्रमांक 103, आणि त्याच्या पुढचा सुद्धा 104, ज्याच्यामध्ये प्राणांच्या धर्माचं वर्णन, म्हणजे आत्ता मी जो वाचला त्याच्यात इंद्रियांच्या धर्माचं वर्णन आहे, डोळे आणि कान याचं एक इत्यादी म्हटलेलं आहे. याच्याप्रमाणे इतर सर्व विचार करू शकतो आपण. तसं पुढच्या 104 मध्ये प्राणांच्या धर्माचं वर्णन. तर या सर्व श्लोकांमध्ये थोडक्यात आपल्याला आचार्य काय सांगू बघतात आहेत की सूक्ष्म देहाचे जे घटक म्हणून आपण शिकलो, ज्या सगळ्याचं वर्णन आपल्यासमोर आता येत आहे. पुन्हा 102 मध्ये आपण काय बघितलं तेव्हा अंतःकरणाचा विचार झाला. आत्ता मी 103 मध्ये इंद्रिय आणि 104 मध्ये पुढे प्राण, ह्या सर्वांचे हे सर्व जे घटक आहेत सूक्ष्म देहाचे, अंतःकरण, इंद्रिय, प्राण, यांचे जे धर्म आहेत, त्यांचे आपापले धर्म आहेत, तेच वर्णन आपल्यासमोर आत्ता येत आहे. आपण बघितलं आता 103 क्रमांकामध्ये. ते त्यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, त्यांचा असंग आत्मतत्वाशी, म्हणजे माझ्याशी. पुन्हा विसरायचं नाही ते.
काहीही संबंध नाही असे प्रतिपादन आचार्य करीत आहेत. असं वाटतं की सारखं-सारखं तेच-तेच काय सांगतात आहे म्हणून ही मांडणी करावी लागते. लक्षात आलं पाहिजे आपल्याला की सुरुवातीला जे इंद्रिय, अंतःकरण आणि प्राण यांचं सगळं जे वर्णन झालं, ते आचार्य सूक्ष्मदेहाचे ते घटक कसे आहेत, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, या दृष्टीने ती मांडणी झाली. आता पुन्हा 102, 103, 104 मध्ये जे वर्णन आपल्यासमोर येत आहे, ते त्यांचे धर्म हे त्यांच्यापुरती मर्यादित आहे. ते मी विनाकारण माझ्यावरती आरोपित करून घेतो. म्हणून मग मी स्वतःला फार हुशार समजतो. असं म्हटलं की लगेच त्याचं काय होतं? ॲप्लिकेशन कळतं. अप्लाइड परमार्थ. पण नाहीतर काय नुसतं तत्वज्ञान चालू आहे. हां, ठीक आहे चालू दे. धर्म वगैरे काय तुमचं. तसं नव्हे ते. हे सगळं वाचून मी स्वतःला फार शहाणा समजत असेन. म्हणजे माझ्या बुद्धीचे जे धर्म आहेत किंवा मठ्ठ ते पण एक आहे. मी मूर्ख आहे किंवा मी हुशार आहे, हे दोन्हीही पारमार्थिक अहंकारच आहेत. आपण फक्त हुशार म्हणलं की आपण अहंकारी समजतो मनुष्याला. तसं नाहीये ते. मी काळा आहे हाही अहंकार आहे, मी गोरा आहे हाही अहंकार आहे. देहाचे धर्म माझ्यावर आरोपित करतोय मी. हे प्रतिपादन करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा हे 3 घटक आपल्यासमोर येत आहेत. सांगण्याचा उद्देश तेवढाच. आणि त्या धर्माचा माझ्याशी म्हणजे आत्मतत्वाशी काहीही संबंध नाही, असं आचार्य प्रतिपादन करतायत. आता इथे एक महत्वाचा मुद्दा आपण स्पष्ट करून घेऊ. कारण जो अनेकांना अनेक वेळेला वैचारिक गोंधळात टाकतो. कदाचित आपल्या मनातही हा विचार हे सगळं ऐकताना किंवा अर्थ वाचताना आला असेल. तो म्हणजे सूक्ष्म देहापासून आपण सारखं सातत्याने ऐकतोय, की सूक्ष्म देहापासून आत्मतत्व जे आहे, ते असंग आहे. सारखं ऐकतो आपण सातत्याने ते. आत्मतत्वाचं असंगत्व म्हणा किंवा त्याचं अलिप्तपणा म्हणूया. हे एक वेळ आपल्याला शब्दाच्या पातळीवर आपण समजून घेऊ शकतो, की ठीक आहे. आत्मतत्व असं-असं आहे, ते असंग आहे, ते अलिप्त आहे, त्याच्यावर या सूक्ष्म देहाच्या धर्मांचा काही परिणाम होत नाही. हे सगळं एक वेळ आपण समजू शकतो, मान्य करू शकतो. निदान शब्दाच्या पातळीवर परोक्ष ज्ञान ज्याला म्हणतो, होऊ शकतं. पण जेव्हा हे सूक्ष्म शरीर आत्ता मगाशीच्या श्लोकात मी जे बोललो, ते चैतन्य स्वरूप पुरुषाच्या व्यवहाराचं साधन आहे, असं जे म्हटलेलं आहे 102 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आधीच्या. काय म्हटलंय? हे जे सूक्ष्म शरीर आहे, ज्याचं आपण सगळं वर्णन ऐकतोय, हे त्या चैतन्य स्वरूप पुरुषाच्या व्यवहाराचे साधन आहे. किंवा आत्ता जो 103 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्या अर्थामध्ये त्यांनी म्हटलंय शेवटी काय? की इंद्रियांचे धर्म, ज्या इंद्रियांच्या धर्माचं वर्णन झालं आता, तो आत्मा जाणतो. काय शब्द आहे? वेत्तुरात्मनः म्हणजे वेत्तुः आत्मनः. असं वर्णन जेव्हा आपल्यासमोर येतं, तेव्हा थोडासा गोंधळ होतो. म्हणून काही विचार आपण स्पष्ट करून घेऊया. गोंधळ कसा होतो? की जर तो आत्मा, ते आत्मतत्व, ब्रह्मतत्व म्हणूया, ते जर निष्क्रिय आहे, निष्कर्मम ब्रह्म, काय वर्णन आहे त्याचं? त्याचं व्याख्याच आहे त्याची, निष्कर्मम ब्रह्म. जे निष्कर्म आहे ते ब्रह्म. मग ते जर निष्कर्म आहे, ते जर निष्क्रिय आहे, ते जर निरवयव आहे, ते जर अप्राण आहे, ते अजिव्ह आहे, ते अनेत्र आहे, ते असंग आहे, इत्यादी, इत्यादी. मी मगाशी जसं म्हणालो, हे कदाचित शब्द पातळीवरती, परोक्ष पातळीवरती आपल्याला कळू शकतं. पण असं असणारं तत्व, आत्मतत्व आणि त्याच्यावर ताबडतोब ह्याच श्लोकांमध्ये व्यापाराचा आरोप होतो, जो मी आत्ता बोललो. मग ह्याची संगती, जे मी म्हणालो, की गोंधळ जो उडतो त्याची संगती कशी लावायची? आणि इथेच आपण अ, मागे समजून घेतलेली जी चिदाभास किंवा जीव ही जी संकल्पना आहे ती आपल्या मदतीला येते. कारण जीव या संकल्पनेमध्ये
आत्मतत्वाचं प्रकाशत्व आणि चिदाभास रूपी अंतःकरणाचं सापेक्षत्व या दोन गोष्टी एकत्र येतात. त्यांची बेमालूम मिसळण होते. सत्य आणि अनृत, अध्यासभाष्य, मिथुनी कृत्य, जीव नावाचं जे खरं म्हटलं तर मिथ्या पण रोज रसरशीत जिवंत असलेलं एक तत्व प्रत्येक क्षणी मला त्याचा अनुभव येतो आणि जे मी आहे असा घट्ट माझा समज आहे, त्यातनं असं एक रसायन तयार होतं. तर ते रसायन म्हणायचं का त्याला हा वेगळा प्रश्न आहे. कारण माऊली त्याला रसायन म्हणायला तयार नाही. कारण हा जो गोंधळ आहे ना, हा गुंता सोडवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली दयावंत होते आपल्यावर आणि एक उत्कृष्ट दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली 8व्या अध्यायामध्ये आपल्याला देते. 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत आपल्यासमोर ठेवलाय. दृष्टांत कदाचित नवीन नसेल, पण त्याचे इतके छान पैलू हा गोंधळ सोडवण्यासाठी, की एकीकडे आपण त्याच्या असंगत्वाचं, अलिप्ततेचं वर्णन करतोय आणि एकीकडे त्याच्यावर व्यापाराचा आरोप होतोय. हा गोंधळ सोडवण्यासाठी माऊली म्हणते, तरी ते पंधरेपण न मिळे आणि किडाळाचियाही अंशा न मिळे, परी जव असे तयाची निमिळे, तव साकेची म्हणजे, माऊली म्हणते. त्याचा अर्थ असा आहे की 8व्या अध्यायामध्ये अधिभूत आणि अधिदैव हे समजून सांगताना अधिभूतम क्षरोभाव वगैरे तो जो श्लोक आहे, पुरुषश्चादिदैवतम वगैरे, अधिभूत म्हणजे जो क्षरभाव आहे, नामरूपात्मक जे जग आहे, जे संपणार आहे, जे विनाशशील आहे, त्याला अधिभूत असं म्हणतात. तो आपला अभ्यास झालेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. पण यावर भाष्य करताना माऊली सोन्याच्या दागिन्याचा दृष्टांत देते. कारण आपण आत्ता जे म्हणालो संघात, ज्या चिदाभास आणि जीव या संकल्पनेबद्दल आपण बोलतो आहोत, तो संघात आहे. कशाचा संघात आहे? एक विनाशशील पदार्थ आहे आणि एक अविनाशी पदार्थ आहे. म्हणून मी अधिभूत आणि अधिदैव म्हणालो. त्याच्यावर भाष्य करताना माऊली सोन्याच्या दागिन्याचा जो दृष्टांत आहे ते देताना म्हणते, तरी ते पंधरेपण न मिळले. म्हणजे काय, माऊलींच्या काळात शुद्ध सोन्याचा तो भाव होता. 15 काय त्यावेळची करन्सी ज्याला म्हणतात, जी काय असेल. पंधरेपण हा शब्द बराच वेळा येतो ज्ञानेश्वरीमध्ये. तर हा जो सोन्याचा दागिना असतो, त्या दागिन्यात जशी इतर धातूंची काय करतात, मिसळण करतात. कारण त्याच्याशिवाय तो दागिना तयार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ती मिसळण करतात ना, दागिना करता यावा, त्याला हवं तसा आकार देता यावा म्हणून ते मिश्रण करतात. परंतु माऊली म्हणते की त्याने काय होतं, सोन्याचा सोनेपणा मलिन होत नाही आणि किडाळाचीही अंशा न मिळे, तरी ते पंधरेपण न मिळे. म्हणजे ते जे शुद्ध सोनं आहे, 24 कॅरेट गोल्ड, ते स्वतः मळत नाही आणि किडाळाचीही अंशा न मिळे. म्हणजे ते इतर जे काय म्हणूया हिणवट धातू आहेत, त्यांच्याशी एका अंशाशीही ते एकरूप होत नाही. म्हणजे असं होत नाही की ते धातू घातल्या त्या दागिन्यामध्ये, मग ते सोनं आणि हे धातू हे एकत्र होऊन काहीतरी तिसराच धातू तयार झाला, एक रसायन निर्माण झालं की ज्याच्यातून आता पुन्हा सोनं वेगळं काढताच येत नाही. असं काही होतं का? असं होत नाही. शुद्ध मराठीत इट को एक्झिस्ट हॅपीली टुगेदर इन द फॉर्म ऑफ एन ऑर्नामेंट. को एक्झिस्ट छान शब्द आहे, कारण हा शब्द त्या जीवसंकल्पनेला लागू पडतो. को एक्झिस्ट. त्यामुळे त्या धातूच्या एका अंशाशीही ते एकरूप होत नाही. आणि तरी पण म्हणून म्हणले, या दागिन्याचा दृष्टांत सोन्याचा काही नवीन नाही आपल्याला, पण त्याचे किती छान पैलू माऊलींनी वापरले आहेत पहा. की असं जरी असलं, असं म्हणजे कसं, ते सोनं जरी मलिन झालं नाही, म्हणजे त्या सोन्याच्या शुद्धतेला जरी धक्का लागला नाही आणि ते इतर धातूंमध्ये मिसळलं नाही, तरी सुद्धा जोपर्यंत ते इतर धातूंनी मिश्रित आहे, थोडक्यात जोपर्यंत ते दागिन्याच्या स्वरूपात आहे, तोपर्यंत ते हिणकसच म्हटले पाहिजे.
परी जव असे तयाचिनी मेळे तव साकेची म्हणजे माऊली म्हणते. हिणकसच म्हटले पाहिजे, कारण 10 तोळ्याचा दागिना आहे आणि मी गेलो सोनाराकडे घेऊन ते. द्या हो याचे 10 तोळ्याचे पैसे द्या, जरा गरज आहे मला. तो देतो का मला 10 तोळ्याचे पैसे? नाही देत. का नाही देत? काय करतो तो? वितळवतो ते. मग मला सांगतो, काय की याच्यात 8च तोळे सोनं आहे हो. 2 तोळ्याचा इतर धातू मिसळले किंवा जे काय असेल 7 तोळे 3 वगैरे. थोडक्यामध्ये ते मिसळल्यामुळे त्या दागिन्याच्या रूपात त्याला हिणकसपणा आलाच की नाही. त्यामुळे तो सोनार ते वितळवतो आणि त्या सोन्याच्याच फक्त वजनाची किंमत मला देतो. त्या दागिन्याच्या वजनाची किंमत मला देत नाही. म्हणजेच त्याला हिणकसपणा आलेला आहे. दिसायला दिसतं 10 तोळं, पण भाव कमी आहे. याला म्हणायचं हिणकसपणा. अप्रतिम दृष्टांत आहे. आता तो पुन्हा येऊ परत आपल्या विषयाकडे. त्याप्रमाणे त्याप्रमाणे ज्याला आपण चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो, ते जणू काही सोनं आणि हा सूक्ष्म देह ज्याचा आपला इतका विचार सुरू आहे, तो जणू काही हिणवट धातू जो मिसळला मगाशी त्या दागिन्यामध्ये. हे एकत्र येऊन जो जीव नावाचा दागिना तयार होतो, त्याला शेवटी लौकिक व्यवहाराचा हिणकसपणा प्राप्त होतो की नाही? आपण काय विषय बघतोय? आरोप कसा केला जातो? आरोप का शक्य आहे? कारण तिथे हिणकसपणा आला. जीव नावाचा दागिना तयार झाला. कारण त्याच्या सूक्ष्मदेहच्या रूपाने बाकी सगळं अंतःकरण, प्राण वगैरे ते सगळं माहिती आहे आता आपल्याला. ते सगळे घटक त्याच्यामध्ये आलेत. त्यामुळे त्याला लौकिक व्यवहाराचा हिणकसपणा प्राप्त झाला. मात्र जसं ते सोनं मलिन होत नाही किंवा इतर धातूंशी अजिबात ते मिसळत नाही, जसं आपण आता बघितलं. त्याप्रमाणे आता आपला जो मूळ विषय सुरू आहे त्याच्याकडे किती छान हा दृष्टांत लागू पडतो ते लक्षात येईल, की त्याप्रमाणे जे आत्मचैतन्य आहे, ते अंतःकरण म्हणा, इंद्रिय म्हणा किंवा प्राण म्हणा, यांच्या कुठल्याच व्यापाराने ते मलिन होत नाही. म्हणजे ते जसं असंग आहे मूळचं, जसं अलिप्त आहे ते तसंच राहतं. जसं ते सोनं आहे तसंच राहतं. किंवा हे जे इंद्रिय, अंतःकरण, प्राण यांच्या धर्माशी सुद्धा ते एका अंशानेही एकरूप होत नाही. आपला विषय काय सुरू आहे? 103 क्रमांकाच्या श्लोकात तेच तर आपण बघतो आहे. 102, 103, 104 पुन्हा एकदा विषय तोच सुरू आहे, की या तिघांचे जे धर्म आहेत, अंतःकरण, इंद्रिय, प्राण हे त्यांच्यापुरती मर्यादित राहतात. आत्म्याशी एका अंशाने ते एकरूप होत नाही. सूक्ष्मदेह हे जे सूक्ष्मदेहाचे जे घटक आहे, त्यांचे धर्म हे त्यांच्यापुरतीच मर्यादित राहतात. कशाप्रमाणे? त्या हिणवट धातूप्रमाणे, त्या दागिन्यातल्या. त्यांचे धर्म सोन्यामध्ये कधीही येत नाहीत. आणि हे हे आपल्याला एकदा छान समजलं. मगाशी मी जो म्हणालो, हा जो एक गोंधळ वाटतो नेहमी, की एकदा इकडे असंग, अलिप्त अशी भाषा वापरतात. ते इकडे म्हणतात, की हे त्याचं साधन आहे म्हणतात. म्हणजे त्याच्यावर व्यापाराचा आरोप होतो. कारण साधन आहे म्हणजे साधन वापरणारा आहे. तरच त्या साधन शब्दाला अर्थ प्राप्त होतो की नाही? म्हणजे साधन वापरणारा आहे म्हटल्यावर मग त्याच्या निष्क्रियतेला धक्का पोहोचतो का? हे जे एक असं वाटतंय सारखे तळ्यात-मळ्यात काय करतात? स्पष्ट बोला ना काहीतरी. ते तळ्यात-मळ्यात करावं लागतं कारण स्पष्टीकरण द्यावं लागतं ना. कारण म्हणून मी म्हणालो मात्र हे एकदा हा दृष्टांत त्या दृष्टीने खूप छान आहे. आणि हा जर एकदा छान समजला, की मग करून अकर्ता ही जी भाषा आहे ती समजायला लागते. की जीवरूपाने तर करतोय, पण आत्मरूपाने अकर्ता आहे. दागिना दागिना रूपाने दिसतोय, नाम आहे, रूप त्याला प्राप्त झालंय. कशाला पाटली म्हणतात, कशाला अंगठी म्हणतात, कशाला काय तोडे म्हणतात, जे काय असेल ते. पण सोने रूपाने अकर्ता, करून अकर्ता, भोगून अभोक्ता. ही जी भाषा आहे किंवा डोळ्याचा डोळा, कानाचा कान ही जी उपनिषदाची भाषा आहे,
या सगळ्याचा आशय मग आपल्या लक्षात यायला लागतो, की हे जे एकत्र गौड बांगाल आहे जीव नावाचं, एकत्र जे एक आहे आत्मप्रकाश आणि तो फाकलेला प्रकाश बुद्धीमध्ये चिदाभास या रूपाने आपण सगळं बघितलं होतं ते. हे जेव्हा येतं आणि मग ती बुद्धी जणू काही ऍक्टिव्हेट होते, तोही शब्द आपण बघितला होता. आणि जणू असं वाटायला लागतं सगळं, की काय तो अकर्ता आत्माच हे सगळं करतोय, असं वाटायला लागतं. असं होत नाही. तो तसाच जसा आहे तसाच तो असतो. हे आरोप होतात त्याच्यावरती. पण व्यवहार तर घडतोय. आत्ता बोलण्याचा व्यवहार घडतोय, ऐकण्याचा घडतोय, समजून घेण्याचा इतके सगळे व्यवहार आत्ता सुद्धा सुरू आहेत या क्षणी. मग हे करणारा कोण आहे? तो चिदाभास आहे. तो त्यातला फाकलेला प्रकाश त्या बुद्धीसकट, त्या इंद्रियांच्या माध्यमातून, त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून तो हे सगळं आतमध्ये घेतोय, समजून घेतोय वगैरे. आणि मग डोळ्याचा डोळा, कानाचा कान म्हणजे काय? डोळ्याच्या माध्यमातून म्हणा, कानाच्या माध्यमातून आपण आता ऐकतोय की नाही? पण हे ऐकणं आणि नुसतं ऐकणं नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, डोळ्यांनी पाहून काय होतं? कळतं. कानाने ऐकून काय होतं? कळतं. हे जे कळणं, कळणं, कळणं जे आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. हे जे अमृत तत्व आहे ना, तो डोळ्याचा डोळा, तो कानाचा कान, ते शुद्ध सोनं. तो दृष्टांत आता पक्का लक्षात ठेवायचा. खूप सुंदर दृष्टांत त्या माऊलींचा तो. कारण इतके त्याचे 3-4 पैलू आहेत, ते फार छान लागू पडतात ही संकल्पना समजावून घेण्यासाठी. मग ही भाषा आपल्याला छान समजायला लागते. भोगून अभोगता म्हणजे काय? करून अकर्ता म्हणजे काय? डोळ्याचा डोळा वगैरे, वगैरे. आणि हे सगळं छान एकदा समजलं, की पुढचा 104 क्रमांकाचा श्लोक आहे तो एकदम सोपा होऊन जातो. कारण आपण आत्ताच बघितलं, की त्याच्यामध्ये जसं आत्ता 103 मध्ये इंद्रियांचे धर्म सांगितले आहे, तसे त्याच्यामध्ये प्राणांचे धर्म सांगितले. याच्या पलीकडे काहीच नाही. बघूया 104 क्रमांकाचा श्लोक. 104 क्रमांकाचा श्लोक आहे. उच्छ्वास निश्वास विजृंभण क्षुत प्रस्पंदनाद्युत्क्रमणादिकाः क्रियाः प्राणादिकर्माणि वदन्ति तज्ञाः प्राणस्य धर्मा वशना पिपासे. त्याचा अर्थ दिलेला आहे की उच्छ्वास म्हणजे उच्छ्वास निश्वास. उच्छ्वास म्हणजे काय? श्वास बाहेर टाकणे. निश्वास म्हणजे श्वास आत घेणे. विजृंभण याचा अर्थ होतो जांभई देणे. आणि क्षुत म्हणजे क्षुतचा अर्थ होतो शिंका देणे. पुढे प्रसंदनादी. आता इथे थोडासा पाठभेद आहे. या ग्रंथामध्ये आपण जो ग्रंथ बघतो आहोत त्याच्यामध्ये प्रसंदनादी असा शब्द आहे. तर दुसऱ्या एका ग्रंथात आहे परस्पंदनात असा शब्द. अर्थ इथे त्यांनी प्रसंदनादी म्हणजे खरं त्याचा अर्थ वाहणे, बाहेर टाकणे अशा पद्धतीचा होतो. इथे त्यांनी कानातून मळ बाहेर येण्याचा अर्थ केलेला आहे. अनेक गोष्टी आपण शरीरातून बाहेर टाकत असतो. त्यामुळे कशाचाही विचार खरं म्हटलं तर करता येऊ शकतो. आणि तिथे दुसऱ्या ग्रंथात जो प्रस्पंदनात शब्द आहे त्याचा अर्थ शरीर स्पंदन आपल्याला माहिती आहे, शरीर कापणे असा त्याचा अर्थ होतो. काही फरक पडत नाही. म्हणजे पाठभेदाने काहीच फरक पडत नाही. आशय तोच आहे. थोडक्यामध्ये हे जे सगळ्या क्रिया आहेत आणि अजून एक क्रिया सांगायची राहिली इथे उत्क्रमणाधिक त्याचा अर्थ इथे एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणे. आपलं स्थूल देह जेव्हा पडतो तेव्हा प्राण जातात ना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात. त्या दुसऱ्या ग्रंथामध्ये उड्या मारणं असा अर्थ केलेला आहे. पुन्हा मी जसं म्हणालो, फरक काहीच पडत नाही. आशय तो सुरू आहे, की या ज्या सगळ्या क्रिया आपल्या शरीरामध्ये होतात, अगदी साध्या प्रतिक्षणी घडणारी श्वासोच्छवासाची क्रिया असेल, जांभई, शिंका यासारख्या अगदी ज्या काय म्हणूया अहेतुक क्रिया, की ज्या हेतुपूर्वक कधीच आपण करत नाही. विषय वेगळा आहे. पण
एक छान पैलू आहे त्याचा, की या क्रिया अहेतुक असल्यामुळे याचं आपल्याला लेप लागत नाही. पहा यातनं शिकायला काय मिळतं, कर्तेपणा जर घेतला नाही, तर लेप त्याचा लागत नाही. कारण अहेतुक घडणार आहे काय? कोणी ठरवून जांभई देत नाही किंवा ठरवून श्वासोच्छवास करत नाही. होणारी क्रिया आहे आपोआप. त्यामुळे हे येणे वगैरे हे उत्क्रमणाधिक म्हणजे इथे जो अर्थ केलाय तो धरूया आपण गृहीत, की एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणे, या ज्या क्रिया आहेत, ही प्राणादिकांची कामे आहेत. आणि पुढे अशना पिपासे, अशना म्हणजे भूक आणि पिपास म्हणजे तहान, आपल्याला माहिती आहे. भूक आणि तहान हे सर्व काय आहे? हे प्राणाचे धर्म आहेत. प्राणस्य धर्मौ. आणि वदंती तज्ञ, म्हणजे तत्ववेत्ते विद्वान असं म्हणतात, असं आचार्य म्हणतात. आशय आहे की इंद्रियांप्रमाणेच प्राणही विकारवान असल्यामुळे ते आत्मा होऊ शकत नाही. थोडक्यात मगाशी आपण जे समजून घेतलं तर छान माऊलींचा दृष्टांत वापरून, की प्राणांचे धर्म हे प्राणांपर्यंतच, त्यांच्यापर्यंतच काय राहतात, मर्यादित राहतात. आत्म्याला त्यांचा स्पर्श होऊ शकत नाही. जसं त्या सोन्याला त्या हिणवट धातूंचा स्पर्श होऊ शकत नाही. आणि हे सांगण्यासाठी प्राणाचे धर्म कथन केले आहे. असं सगळं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. पुन्हा थोडक्यामध्ये विषय आपण बघितलेला आहेच, की विकारी जे प्राण आहेत ते निर्विकार आत्मा होऊ शकत नाहीत. कारण धर्म आहेत. धर्म कोणाला असतात? जे पदार्थ निर्माण होतात, जे पदार्थ सावयव असतात, जे पदार्थ विकारी असतात. मग तुम्ही म्हणाल, आत्म्याचा धर्म नाही आहे का? सत, चित, आनंद हे त्याचा धर्म नाही आहेत का? ते धर्म नाहीच आहेत. कोणी सांगितलं ते धर्म आहेत म्हणून? ते त्याची लक्षणं सुद्धा नाही आहेत. पण काहीतरी बोलावं लागतं, त्याच्याशिवाय वर्णन कसं करणार? म्हणून सांगावं लागतं काय? तो सत आहे, ते चित्त आहे, ते आनंद आहे. ते सत आहे हे सांगणं सुरू आहे का? किंवा ते त्याचं लक्षण आहे हे सांगणं सुरू आहे का? तो त्याचा धर्म आहे हे सांगणं सुरू आहे का? नाही. मग काय सांगणं सुरू आहे? मला ज्या असतचा सदैव अनुभव आहे, तसं ते नाही एवढंच सांगणं सुरू आहे. पण दरवेळेला ते असत नाही, असत नाही असं म्हणण्यापेक्षा ते सत आहे. ठीक आहे. मग ते अचित नाही हे सांगण्यापेक्षा ते चित्त आहे. असताची व्यावृत्ती, सत म्हणो ये श्रुती. माहिती आहे, पाठ आहे सगळ्यांना. त्यामुळे विकारी जे प्राण आहेत, आपला जो श्लोक सुरू आहे त्याच्यामध्ये प्राणांचं वर्णन सुरू आहे. विकारी आहे, प्राणही विकारी आहे, अंतःकरणही विकारी आहे, इंद्रियही विकारी आहेत. त्यामुळे ते निर्विकार आत्मा होऊ शकत नाही. म्हणजेच थोडक्यात काय, प्राण माझे आहेत, मी नाही. कारण आपलं काय ठरलंय सुरुवातीला, आपण सुरुवात कुठून केली? उपक्रम, उपसंहारची एका वाक्यात होते ना आपली. काय केलं उपक्रम? आत्मतत्व, ब्रह्मतत्व, आत्मचैतन्य वगैरे वगैरे. जीव चैतन्य, चैतन्य शब्दात तो मी आहे. नंतर परमपूज्य दादा म्हणतात काय, संपूर्ण मुसळ केरात, मग जे काही राहतं ते फक्त शब्द पांडित्य. कारण मी हे विसरूनच गेलो असतो, की माझंच वर्णन सुरू आहे. त्यामुळे मी निर्विकार आत्मा आहे. त्यामुळे विकारी असं इंद्रिय विकारी असे, प्राण विकारी असे, अंतःकरण मी होऊ शकत नाही. कारण मी निर्विकार, असंग, निरपेक्ष अस्तित्व असलेला मी आहे. सगळ्यात महत्वाचं काय? निरपेक्ष अस्तित्व, ज्याला सत असं म्हणतात. सतची व्याख्या त्रिकालाबाधित जे असतं ते, पण जे निरपेक्ष आहे, काहीतरी आहे म्हणून ते आहे असं नव्हे, किंवा कधीतरी आहे आणि कधीतरी नाही असंही ते नव्हे. कोणावर तरी त्याचं अस्तित्व अवलंबून आहे असं नव्हे. निरपेक्ष अस्तित्व आहे, आहे, आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला.
असं निरपेक्ष अस्तित्व असलेला मी आहे, म्हणून माझे प्राण असले काय आणि गेले काय सारखेच. परमपूज्य काका असं म्हणतात, की हे जे वाक्य आहे, हे ऐकल्यानंतर श्रोते जे असतात, ते मनातल्या मनात काय म्हणतात? परमपूज्य काका म्हणतात. आता त्यांनी त्यावेळेला प्रवचनात मनातल्या मनात म्हटलं, मी म्यूटवरती म्हणतो आता. म्यूटवर तुम्ही सगळेजण काय म्हणाले असं, की Zoomवरती कॅमेरा ऑन करून म्हणजे सुरू करून जो झोकात हे सांगतो, काय? माझे प्राण असले काय, गेले काय? त्याचे गेले तरी चालतील, माझे जाता कामा नये. परमपूज्य काकांचं वाक्य आहे. असे सर्व श्रोते आपल्या मनात म्हणत असतात, कारण असं बोललेलं चांगलं दिसत नाही. तुमचे जाऊ द्या तुम्ही बोलता तर, पण आमचे आम्हाला आमचे फार प्रिय आहेत. म्हणजे आपली व्याख्याच चुकली पुन्हा सुरुवातीला केलेली. मग समर्थ तेच तर सांगतात काय? नेहमीच आपलं भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत आनंद पाहे. कारण त्यांनी घेतला असतो अनुभव. कोणता? भयातीत ते संत आनंद पाहे. कारण त्यांनी तो घेतलेला अनुभव म्हणून त्यांना म्हणतात. संतांना नाहीये ते भय, आपल्याला आहे. तर या श्लोकाचा विचार केल्यानंतर अजून एक वैशिष्ट्य आहे. कारण इथे प्राणांचं उत्क्रमण जे म्हटलेलं आहे त्याच्यात एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणं. आता याचे 2 अर्थ होतात. अर्थातच एक म्हणजे जो आपण मगाशी बघितला, की हा स्थूल देह जेव्हा पडतो, तेव्हा आपले प्राण, आपला सूक्ष्म देह, लिंग शरीर, बरेच नाव आहेत त्याला, शिकलोय आपण सगळे आता. या देहातून दुसऱ्या देहामध्ये काय जो काही आपल्याला पुढचा देह प्राप्त होणार असेल, आपल्या कर्माप्रमाणे, पाप-पुण्य जी काही घडली असतील त्याचा केलाय विचार मागच्याला पुष्कळ. त्याप्रमाणे तो पुढच्या देहामध्ये जातो. पण एक अजून एक वैशिष्ट्य असं वाटतं या श्लोकाचं, की हा श्लोक लिहिणारे जे शंकराचार्य आहेत, आद्य शंकराचार्य, ज्यांनी परकाया प्रवेश स्वतः केलेला आहे. आपल्याला आचार्यांचं चरित्र माहिती असेल, ती कथाही माहिती असेल. मंडन मिश्रांबरोबर झालेला त्यांचा तो वाद. त्या वादात ते हरल्यानंतर त्यांच्या पत्नीने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ज्याचा अनुभव आचार्यांना नव्हता असे प्रश्न विचारले, तेव्हा आचार्यांनी तो वेळ मागून घेतला. एका राजाच्या देहात प्रवेश केला होता. परकाया प्रवेश म्हणतात त्याला. आपले प्राण म्हणजे आपला सूक्ष्मदेह, प्राण म्हणायचं म्हणजे प्राणाचं उपलक्षण. त्या राजाच्या देहात काय केले? प्रतिष्ठित केले. आपल्या योगाचं सामर्थ्य आहे. आपलं योगशास्त्र इतकं प्रगत, त्याची आज कोणी असतील दुर्मिळ, अपवादात्मक, इतकी सगळे सिद्धी प्राप्त झालेले. पण हे सामर्थ्य त्या योगशास्त्रामध्ये किंवा आपल्याकडे प्राणप्रतिष्ठा हा एक प्रकार आपल्याला माहिती आहे. आपण गणपतीची काय करतो? प्राणप्रतिष्ठा करतो. कुठल्या एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे काय? आपले प्राण त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित करतो. तर विषय निघाला, मला एकदम आठवण झाली म्हणून सांगतो आता. अमरावतीचं गोपालकृष्ण मंदिर आहे, परमपूज्य मंदाताईंचं. तिथे त्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्या जीर्णोद्धाराचा भाग म्हणून काही मूर्त्या हलवण्याचं काम सुरू आहे. त्या हलवाव्या लागतात आहेत. आता प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती जी असते ती हलवायची नसते, आपल्याला माहिती आहे. आता करायचं काय? कारण जीर्णोद्धार तर करायचा आहे. मूर्ती तर हलवावी लागणार आहे. नाहीतर नुकसान पोहोचू शकतं त्या मूर्तीला. मग त्याचे प्राण त्या एका कलशातल्या जलामध्ये, पाण्यामध्ये स्थित्यंतरित करतात. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्याचे एक विशिष्ट काही मंत्र असतात. मुद्दा काय? हे सगळं आपल्याकडे, हे सगळं शास्त्र एकेकाळी फार प्रगत होतं आहे. आज कितपत ते मंत्र किती शुद्ध पद्धतीने म्हटले जातात, ती प्रक्रिया किती शुद्ध पद्धतीने होते, हा भाग वेगळा आहे. पण हे आहे आणि आचार्यांनी आता आपण जे बघतो आहोत, की परकाया प्रवेश त्यांनी स्वतः केला होता. थोडक्यामध्ये प्राणांचं उत्क्रमण
हे आचार्यांसारखं इतर कोणी त्याच्यावर इतकं अधिकारवाणी खरं भाष्य करू शकेल का, तुम्ही सांगा? की ज्यांना हे सगळं साध्य होतं, त्यांनी हे सगळं केलेलं आचार्य, विसरायचं नाहीये की विवेक चूडामणी हा शिष्याला सुरू असलेला काय आहे? उपदेश आहे. हा उपदेश करताना आचार्य काय म्हणतात इथे? काय शब्द आलेला आहे या श्लोकामध्ये? तत्ववेत्ते विद्वान असं म्हणतात. असं म्हणतात ना आचार्य इथे. 104 क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्राणस धर्मो अशना पिपासे वदंती तज्ञाः असा शब्द आलेला आहे. म्हणजे काय? आचार्य काय म्हणतात आहे, मला माहिती आहे, मी केलेलं आहे, जे इतरांना जमत नाही ते मी करून दाखवलेलं आहे, अशी भाषा वापरतायत का? नाही. हे एक वैशिष्ट्य वाटते की नाही? आचार्य काय म्हणतात आहे, तज्ञ लोक, पंडित लोक, ज्ञानी लोक असं म्हणतात. कारण काय? परकाया प्रवेशासारखा इतका मोठा व्यापार. आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. या व्यापाराचं सगळं वर्णन झालं ना मगाशी, ज्या व्यापाराचा आरोप केला जातो किंवा या साधन म्हणून जे व्यापाराचं साधन म्हणून सूक्ष्मदेह वापरला जातोय, त्या व्यापाराशी, त्या आत्मरूप मीचा काहीही संबंध नाही, असं जे एक अकर्तृत्व भाव ज्याला म्हणूयात, त्याच्यामध्ये आचार्य स्थिर आहेत. असे स्थिर असणारे आचार्य भाष्य करतात आहेत. जे इथे उत्क्रमण याचा अर्थ त्यांनी जो केला, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्राण जाणे, आणि म्हणून परकाया प्रवेशाचं मला एक स्मरण झालं. पण हे सगळं सांगणारे आचार्य असं म्हणत नाहीत, की "अरे, माझ्यासारखं तर दुसरं कोणीच सांगू शकणार नाही." का? कारण हे मी केलेलं आहे, मला माहिती आहे कसं. नाही, अजिबात नाही. पंडित असं म्हणतात, ज्ञानी असं म्हणतात. त्याचं कारण आहे, हे जे व्यापार म्हणजे इतका मोठा व्यापार, खरं कल्पना करा, परकाया प्रवेश सोपी गोष्ट नाहीये. अत्यंत दुर्मिळ घटना आहे ती. पण इतका मोठा व्यापार, पण त्याचं कर्तेपण आचार्य स्वतःकडे घेत नाहीत. आणि छोट्या-छोट्या गोष्टींचं कर्तेपण मी माझ्याकडे घेतल्याशिवाय सोडत नाही. आणि तरीसुद्धा मी आत्मतत्वाच्या असंगत्वाबद्दल, अलिप्तपणाबद्दल 1 तास व्याख्यान देण्यासाठी तयार आहेच. अशा चुका आपल्याकडनं होतात, हरकत नाही. अभ्यासाचा तो भाग असतो, पण हे लक्षात ठेवायचं आपल्याला सातत्याने, की हे नुसतं बोलाचे नव्हे शास्त्र. संसार जिणते ते शस्त्र, माऊली म्हणते भगवद्गीतेबद्दल. हे लक्षात ठेवायचं आणि ते वापरायचं, तर त्याच्यातून काय होईल? हा जो व्यवहार माझा संसाराचा सुरू राहणार आहे, आणि काय योगायोग आहे म्हणा, किंवा परफेक्ट सेगवे इंटू द नेक्स्ट टॉपिक, म्हणजे पुढचा श्लोक 105 क्रमांकाचा, जो बघायला आपल्याकडे अर्थातच वेळ नाही. पण हेच कसं होतं, की व्यवहार तर होतो. व्यवहार म्हणजे चिदाभासाचा म्हणूया, जीवाचा व्यवहार जो असतो तो चिदाभासाचा असतो. जीवाचा असतो. तो होतो. पण तो होत असताना सुद्धा जर माझ्या हे असंगत्व, अलिप्तपणा, शुद्ध सोने लक्षात असेल, तर मग करून सुद्धा मी अकर्ता राहू शकतो. भोगून सुद्धा मी अभोक्ता राहू शकतो. आणि त्याच्यासाठी राम म्हणे, "भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी." हे सदैव माझ्या लक्षात राहतं तुकाराम महाराजांचं म्हणणं. असं हे म्हणणं आपल्या सर्वांच्या लक्षात राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो सद्गुरूंच्या चरणी, आणि हे चिंतन पुष्पाचं त्यांच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर निरूपण झालं मंगेशकर. मला नमस्कार पुन्हा एकदा. सूक्ष्म शरीराकडून असंग आत्माकडे आता वाटचाल सुरू आहे. पुढचे काही श्लोक खूपच सुंदर आहेत.
खरं आहे. सुंदर आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारावे अनम्यूट करून. खरे एक प्रश्न आहे, विचारू का? हो, बोला ना. विकारी आत्माचं पुढे काय बोललात ते विसरले मी. रामकृष्ण हरी. आत्मा म्हटल्यानंतर विकारी शब्द सिद्ध होईल का? विकारी काय असतं? आत्मा हा निर्विकार आहे. विकारी अंतःकरण असतं. विकारी प्राण असतात. विकारी इंद्रिय असतात असं आपण बोललो. है की नाही? आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, हे निर्विकार असतं. तिथे विकार संभवतच नाही. तुम्ही काहीतरी असं म्हणालात की विकारी प्राण डझंट एंड अप इनटू समथिंग which maybe I have to re-listen to this. आपण जो दृष्टांत बघितला ना, दागिन्यामध्ये सोनं आणि जे बाकीचे धातू असतात, हा दृष्टांत नेहमी लक्षात ठेवायचा. समजायला हे फार सोपं जातं पटकन. तसं प्राण, इंद्रिय, अंतःकरण, सूक्ष्मदेह, स्थूलदेह जे काही कारणदेहापर्यंत सुद्धा हे सगळं जे विकारी तत्व आहेत, ही सगळी विकारी तत्व आहेत. ही सगळी विनाशशील तत्व आहेत. याचा परिणाम त्या निर्विकार आत्म्यावरती होत नाही, असं आपण शिकलो आज. बरोबर? जसं त्या धातूंचा परिणाम त्या शुद्ध सोन्यावरती होत नाही. तरीही ते एकत्र राहतात. म्हणूनच दागिना संभवतो. मेक सेन्स? Yeah. Thank you. एक चॅटमध्ये प्रश्न आहे मंगेशदा. डज आत्मा वाया चिदाभास इल्युमिनेट द ड्रीम की चिदाभास स्वप्नात नसतो, असा प्रश्न. इंटरेस्टिंग वाटते हा ऐकून. इंग्लिश भाषेमध्ये परमार्थ ऐकणं हा एक नेहमीच मनोरंजनाचा विषय आहे माझ्यासाठी. हरकत नाही, प्रश्नाचा आशय कळला. स्वप्नावस्थेमध्ये आपलं अंतःकरण हे अर्धवट जागं असतं आणि म्हणून आपल्याला जागृत अवस्थेमध्ये ते पूर्ण जागं असतं. बरोबर? बहुतांश वेळेला असं म्हणूया. विनोदाचा भाग आहे. पण स्वप्नामध्ये ते अर्धवट जागं असतं आणि ते अर्धवट जागं असतं त्यामुळे त्या रूपाने तिथे काय असतो? चिदाभास असतो त्या प्रश्नाचं उत्तर देताना. आणि त्या चिदाभासाच्या माध्यमातूनच आपल्याला ते स्वप्नाचं ज्ञान होतं. आणखीन काही प्रश्न आहेत? ठीक आहे, नसतील तर थांबू मग. चालेल. चालेल. शेवटचा श्लोक म्हणतो मी. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अर्ष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.